आज मी बनवला होता झणझणीत अंडा ठेचा राईस आणि अंडा ठेचा राईसची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे बरं का. तर इथे मी तांदूळ घेतला होता अर्धी वाटी, याला स्वच्छ धुवून शिजवून घेतला. त्याचबरोबर इथे मी ठेच्याची सुद्धा तयारी केली. तर इथे मी मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचबरोबर यामध्ये मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून याला मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करून घेतलं. तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि रात्रीचा जर राईस उरलेला असेल तर ही झटकीपट होणारी रेसिपी तुमच्यासाठी. तर इथे मी 3 अंडे फोडून घेतले आणि इथे मी कढईमध्ये तेल टाकून हे अंडं मी यामध्ये टाकून फेटून घेतलं छान प्रकारे. आणि थोडंसं यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे किंवा हळदसुद्धा टाकलेली नाही आहे. याला नुसतंच मी असं फेटून घेतलेलं आहे आणि हे काढून घेतल्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी जिरे, कढीपत्ता आणि जो ठेचा बनवून घेतला होता तो फ्राय करून घेतला आणि याला छानसं फ्राय करून झाल्याच्यानंतर जे अंडे मी फेटून घेतला होता ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेतला. चवीनुसार मीठ टाकलं. ठेच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलेलं नव्हतं आणि अंड्यामध्ये सुद्धा टाकलेलं नव्हतं. मी लास्टला मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी राईस जो शिजवून घेतला होता तो सुद्धा ॲड केला आणि इथे मी सर्व करून घेते. तर अंडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि लास्टला मी एक आमलेट बनवून घेतला आणि असं काही डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला आवडलं असेल तर हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू.